रामकृष्ण हरी. मी राष्ट्रीय लोककलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे बुलढाणा जिल्हा सचिव विकास उत्तमराव धांडे समस्त कलावंतांना प्रथमतः अभिवादन करतो. या समितीने लोककलावंतांना न्याय मिळावा यासाठी भरपूर असे प्रयत्न केलेले आहेत आणि करत आहे. आज या जून महिन्यात लोककलावंताचे फॉर्म भरून त्यांच्याकडून कुठेतरी त्यांची आर्थिक लुबाडणूक होऊ नये या उद्देशाने हा छोटासा व्हिडिओ बनवत आहे. गावोगावी या समितीच्या नावाखाली जर कोणी येऊन तुमच्याकडून आर्थिक स्वरूपाची मागणी करत असेल तर या गोष्टीला वेळीच विरोध करा. आपण सामान्य कलावंतांना न्याय मिळावा आणि त्यांचं आर्थिक जीवनमान हे उंचावलं पाहिजे आणि तळागाळातील ग्रामीण कलावंत हा शासनाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे यासाठी ही समिती प्रयत्न करत आहे. यासाठी 2 वेळेस उपोषण झालेलं आहे. दुसऱ्या उपोषणात मी स्वतः सहभागी झालेलो होतो. म्हणून माझी गावोगावच्या प्रत्येक कलावंतांना अशी विनंती आहे की जो GR आहे त्याचा सुयोग्यरित्या अभ्यास करून की खरोखर किती कलावंताची निवड होणार आहे, मी त्या निकषात बसतो का, या गोष्टीची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय आर्थिक स्वरूपात कोणालाही पैसे देऊ नका किंवा तुमचं काम करून देतो 500, 1000, 2000, 5000 या नावाखाली जर कोणी पदाधिकारी तुमच्याकडे येऊन पैशाची मागणी करत असेल तर त्याची सूचना मला फोनद्वारे आपण द्या. मी ती अध्यक्षापर्यंत पोचवेल. मी माझा संपर्क आपणास देत आहे. 93 25 11 43 79. बुलढाणा जिल्हा सचिव विकास उत्तमराव धांडे. संस्थापक अध्यक्ष संदीप कुमार बोरकर आणि उपाध्यक्ष दुर्गादासजी काटे महाराज यांनी स्पष्ट अशा सूचना दिलेल्या आहेत की समितीच्या नावाखाली आपल्याला कुठलीच गावातून किंवा कुणा सभासदाकडून पैसे घ्यायचे नाहीत. निस्वार्थ हेतूने लोककलावंतांना न्याय मिळावा यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आणि आता तो काळ आलेला आहे. याच 15-20 दिवसात तुमच्याकडून आर्थिक लुबाडणूक होऊ शकते. म्हणून तुम्हाला वेळीच मार्गदर्शन व्हावे त्याकरिता हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ मी ग्रुपवर आणि फेसबुक लाईव्ह सुद्धा करणार आहे. त्यामुळे या गोष्टीची आपण स्वतः काळजी घ्यायची आहे आणि पैसे देताना ही काळजी घ्यायची आहे. हा व्हिडिओ केवळ तेवढ्यासाठी बनवलेला आहे की कुठल्याच कलावंताचे आर्थिक नुकसान होणार नाही यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि सामान्य कलावंत हा या समितीचा गाभा आहे. त्यामुळं जसं आम्ही तुमच्या दारी येऊन तुम्हाला सांगितलेलं आहे की समिती निस्वार्थ बुद्धीने कार्य करणार आहे, निस्वार्थपणे कार्य करणार आहे, तर तोच या समितीचा उद्देश आहे आणि इथून पुढे अखंड काम करत असणार आहे. म्हणून कुणालाही पैसे देण्याच्या भानगडीत पडू नका. तो आर्थिक व्यवहार चुकीचा ठरेल किंवा तुमचा खिसा कापला जाऊ शकतो. आम्ही वेळोवेळी गावोगावी तुमच्यासोबत भाषण करताना सांगितलं आहे की तुमचे खिसे कापण्याचं काम आत्तापर्यंत करण्यात आलेलं आहे. म्हणून यावेळी तुमचा खिसा न कापता आपल्याला त्या GRचा सुयोग्य अभ्यास करून एका गावातून किती कलावंत आपण देऊ शकतो हा सगळा अभ्यास करून आपल्याला सर्व गोष्टीची व्यवस्थित मांडणी करून आपल्याला त्यांच्यापर्यंत जायचं आहे आणि ज्यांच्या हक्काचं आहे त्याला मिळणार आहे. निवड एकाची होणार आहे आणि 1000 जणांकडून जर पैसे घेतले जात असतील तर ती गोष्ट चुकीची आहे. ती करू नका. GRचा सुयोग्य अभ्यास करून आपण पैसे देताना GRचा योग्य तो अभ्यास करावा आणि नंतर स्वतःच्या जोखमीवर आर्थिक जोखीम स्वीकारावी. जर तुमचं आर्थिक नुकसान झालं तर याला समिती जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. रामकृष्ण हरी.